आवड म्हणजे काय बघा, एखाद्या माणसाला एखादी भाजी जर खूप आवडत असेल आणि त्या दिवशी त्याच्या आवडीची भाजी जर केली, तो म्हणतो अरे वा, पुरुषांकरता सांगते बरं ऐका, तो म्हणतो अरे वा, आज माझ्या आवडीची भाजी केली. आवडीची भाजी केली म्हटल्यानंतर त्या दिवशी तो काय करतो, एक भाकर खाण्याऐवजी अर्धीच भाकर खातो. खातो की नाही? नाही. मग किती खाता? आवडली म्हणून. एकच्या ऐवजी दोन. तरी का? आवडली म्हणून आपण पुन्हा पुन्हा घेतो. आपण म्हणतो भाजी खूप छान झाली, अजून थोडी द्या, अजून थोडी द्या, चवी चवी घेऊ घास, ब्रह्मरस आवडी. आणि गोड लागली म्हणून डबल खातो. तुका म्हणे गोड लागे तो मागे रसना. तशी भगवत चिंतनाची सुद्धा आपल्याला काय लागली पाहिजे? आवड लागली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे भावे. चिंतन करायचे भावाने करा. भगवान परमात्म्या करता मनातला भाव हा फार महत्वाचा आहे. महिलांकरता सांगते, ज्या वेळेला स्त्रिया स्वयंपाक करत असताना तुमच्या मनात जो भाव असतो, जे विचार असतात ना, ते विचार त्या स्वयंपाकामध्ये उतरत असतात आणि खाणाऱ्याची बुद्धी सुद्धा तशीच बनत असते. बघा, एखाद्या बाईने जर एखाद्या दिवशी घरामध्ये कोणाशी जर भांडण झाली, त्या दिवशी स्वयंपाक करताना तिची गंमत बघा. तांब्या आपटते, मिरच्या आपटते, कोथिंबीर आपटते, सगळं आपटून आपटून भाजी करते. त्या दिवशी तुम्ही एक नाही 2 खोबऱ्याच्या वाट्या घाला, ती भाजी चांगली लागत नाही. आणि खाणारा माणूस सुद्धा लगेच भांडायला सुरुवात करतो. पण तीच भाजी तुम्ही प्रेमानं करा. माझ्या नवऱ्याला आवडते, माझ्या मुलाला आवडते, नका तिच्या शेंगदाणे खोबरं काहीच नका घालू, नुसते मीठ मिरची मसाला घालून जरी भाजी केली ना, ती भाजी चांगलीच लागते. याला कारण का? ती भाजी करण्यामध्ये तुमच्या मनामध्ये प्रेमाचा भाव होता, तर ती भाजी करण्यामध्ये तुमच्या मनामध्ये भांडणाचा भाव होता. आणि नसेल जर महिला मंडळ माझ्यावर विश्वास, तर घरी जा, नवऱ्याशी चांगली भांडण करा, मग भाजी करून बघा, सांगा कशी लागते ती. काय? मनातला भाव हा भगवान परमात्म्या करता महत्वाचा आहे. म्हणून आवडीनं भावानं चिंतन करा. आता तिसरी गोष्ट म्हणजे काय? काही काही लोक देवाचं चिंतन करतात, पण कसं? त्याला म्हणतात भयाने किंवा भीतीने. तुम्ही सांगाल ते कसं? एक उदाहरण सांगते, लक्षपूर्वक ऐका. एका बापाने आपल्या मुलाला सांगितलं, बाळा, आपल्या गावामध्ये एंट्री करताना गावाच्या वेशीवर एक मोठं वडाचं झाड आहे आणि त्या वडाच्या झाडावर रात्री 12च्या नंतर ते निघतं. लक्षात आलं का तुमच्या? ते म्हणजे काय? थोडं बोलले तर बरं होईल. महिला मंडळ, रात्री 12च्या नंतर झाडावर काय निघतं? म्हणजे आपल्या भाषेत भूत. तुमच्याकडे निघतं का? नाही ना. त्याला थोडं शांत करा मावशी. रात्री 12च्या नंतर म्हणे झाडावर ते निघतं. त्या मुलाच्या डोक्यामध्ये तेवढाच विचार बसला. दिवसा रात्री कधीही तो त्या झाडाजवळ गेला की त्याच्या लक्षामध्ये यायचं का या झाडावर रात्री 12च्या नंतर ते निघतं म्हणजे भूत निघतं. एक दिवस योगायोग असा त्याला यायला उशीर झाला. रात्रीचे 11:30 पावणे 12 वाजले होते आणि त्याच्या लक्षामध्ये आलं काही करून गावात जायचे. जायलाही एकच रस्ता होता. आज 100% म्हटलं त्या झाडाखालून मला जायचंय. पावणे 12 वाजले होते आणि बरोबर म्हटला 12 वाजता त्या भूताची माझी भेट होणार. तो मुलगा इतका घाबरला का ते भूत पक्क त्याच्या असं मनामध्ये बसलं का आज 100% भूताची माझी भेट होणार. तो मुलगा घाबरला होता. जसं जसं झाड जवळ येत होतं तशी तशी मनामध्ये भीती वाढत चालली होती आणि तो मुलगा त्या झाडाच्या जवळ गेला. बरोबर 12 वाजले आणि झाडाच्या फांद्या जोर जोरात हलायला लागल्या. पण गंमत अशी, त्या झाडावर त्या दिवशी नेमकं एक माकड आलं होतं. माणूस यायची चाहू लागली म्हणून त्याने या फांदीवरून त्या फांदीवर जे उड्या मारायला सुरुवात केली. पण याच्या लक्षामध्ये काय आलं? त्या झाडावर काय आहे? भूत आहे म्हटला. इतका घाबरला. मग घाबरल्यानंतर माणूस धावा कुणाचा करतो? आई बापाचा का देवाचा? देवाचा. त्यानं कधी काळी माझं कीर्तन ऐकलं होतं. ज्ञानोबाराय सुद्धा म्हणतात एखाद्या ठिकाणी तुम्हाला भूत आहे असं जर वाटलं त्याला घाबरून जायचं नाही. त्याच्याकरता मंत्र सांगितलाय, हरी उच्चारणी मंत्र हा हरी उच्चारणी मंत्र हा हरी उच्चारणी मंत्र हरी उच्चारणी हरी उच्चारणी मंत्र हरी उच्चारणी
ज्ञानोबाईंनी मंत्र सांगितलाय भूताला पळवण्याचा. हरी उच्चारणी मंत्र हा अगाध पळे भूत बाधा भेने. त्यानं कधी काळी माझं कीर्तन ऐकलं होतं. ज्ञानोबाईंनी सांगितलंय एखाद्या ठिकाणी भूत आहे असं वाटलं तर त्याला घाबरून जायचं नाही, हरी हरी म्हणायचं. मग त्या मुलाला भूताची भीती वाटल्यानंतर त्यानं हरी 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 जे हरी म्हणायला सुरुवात केली. हरी कुठपर्यंत? घरी येईपर्यंत. घरी आला त्याचा हरी संपला. आता मला सांगा, भूताची भीती वाटल्यानंतर त्या मुलानं जे काही हरीचं चिंतन केलं ते आवडीनं केलं, प्रेमानं केलं का भावाने केलं का भीतीने केलं? कशाने केलं? भीतीने केलं. याला म्हणतात भयाने किंवा भीतीने नामचिंतन करणं. पण एकनाथ महाराज म्हणतात भयाने भीतीने नामचिंतन करण्यापेक्षा काय करा, आवडीने भावे हरिनाम घेसी. थोडंसं पुढचं सांगते. माझे एकनाथ महाराज असं म्हणतात की काही लोकांचा या जगामध्ये बघा, करणे ते ह्याची करा, नरका घोरा का जाता, शुद्ध पुण्य त्याची एक जयामध्ये नारायण. आजही काही काही लोकांचा करणी नावाच्या गोष्टीवर विश्वास आहे. तुमच्याकडे आहे का तो करणी प्रकार? तुम्हाला नसेल माहिती बाबा, महिलांना माहिती असेल. आहे का तुमच्याकडे करणी? महिला मंडळ काहीतरी बोला ना. आहे ना? आहे. म्हणजे ते काय होतं, एखाद्या बाईला जर ताप यायला सुरुवात झाली, कधी कधी तिला टायफॉइड मलेरियाचा संध्याकाळी ताप येतो. मग तिच्या मनात गैरसमज होती. ती डॉक्टरला म्हणते मला संध्याकाळ झाली का ताप येतो, दिवसभर मला काहीही होत नाही. मग एखादी बाई म्हणते भक्ताकडे जा, तुला नक्की काहीतरी झाले. ती भक्ताकडे जाते आणि ते भगत पहिला पॉइंट असा सांगतात की माणसाला जिंकून घेतात. ते भगत म्हणतात बाई, तुमच्या गल्लीमध्ये एक पांढऱ्या केसांची चष्म्यावाली बाई राहते आणि तिनं तुम्हाला करणी केली. आता गाव तिथं वयस्कर बायका असणारच ना, पांढऱ्या केसांच्या चष्म्यावाल्या. वय झालं की चष्माही लागतो आणि केसही पांढरे होतात. मग तिच्या लक्षामध्ये येतं की आमच्या गल्लीमध्ये ती पांढऱ्या केसांची चष्म्यावाली राहते. मग तिची लगेच शंका तिच्यावर. ती लगेच शेजारणीला म्हणते बाई, तिला बघितलं की तिला बघत जाऊ नको, तिच्याशी बोलू नको, तिला बघितला की ताप येतो. मग तिनंही तिला बघितला की तिलाही ताप येतो. असं करता करता त्या बाईची बातमी गावभर पसरते आणि तिचा लोक प्रचार करतात का तिला करणी येते. माझी एकनाथ महाराज म्हणतात अरे याच्यावर त्याच्यावर विश्वास ठेवायचाच नाही. बघा, एखाद्या बाईला करणी जर येत असती आणि तिनं आपल्या संसाराचा नाश जर केला असता, तुम्हाला खरं सांगू, हे वाक्य जरा लक्षपूर्वक ऐका. एखाद्या बाईला असा काही चमत्कार जर करता येत नसता तर भारताला सीमेवर हे नाही का जे काही जवान आहेत, जे काही फौजी आहेत, ते सीमेवर उभी करण्याची गरजच पडली नसती हो. अशा 9-10 बायका त्यानं करणीवाल्या नेल्या असत्या आणि त्यांनी म्हटले असं पाकिस्तानचा नाश हो, लगेच नाश झाला असता. कुठं चाललोय आपण? एकनाथ महाराज म्हणतात याच्यावर अजिबात विश्वास ठेवायचा नाही. तुम्हाला करायचंय ना, काय करा, करा रे बापानो साधन हरीचे, करा रे हरी
बापानो साधन हरीचे, करायचे काय करा झनी करणीचे करू नका. करायचं असेल तर करणीवर विश्वास ठेवू नका, तुम्ही देवावर विश्वास ठेवा. साधन करायचे हरीचं करण. बरं का एखाद्या माणसाला मला भूताने पछाडलं, मला भूताने झपाटलं असं तुम्हाला वाटलंच तर एकनाथ महाराज म्हणतात हरिमुखी गाता हरपली चिंता. आणि माझे ज्ञानोबाराय सुद्धा म्हणतात एखाद्या माणसाला भूत आहे असं वाटलं नाही का, मला भूताने काहीतरी केलंय असं जर वाटलं तर ज्याला भूतबाधा झाली त्याला खाली बसवून त्याला सांग बाबा इकडे तिकडे जाण्यापेक्षा इथे बस आणि हरी हरी म्हण. तुम्ही हरीचा चिंतन केलं ना भूत चालत नाही. पळे भूतबाधा भेने तेथे, भूत पळत सुटतात. ही ताकद आहे हरिनामाची. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात की जीवनामध्ये कितीही जरी दुःख आलं ना तरी कुठल्याही गोष्टीचा खेद दुःख मनामध्ये बाळगायचं नाही. अभंगाचे दुसऱ्याचे नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत असे. एकनाथ महाराज म्हणतात कुठल्याही गोष्टीचा खेद दुःख मनामध्ये बाळगायचं नाही. लक्ष्मीचा पती भगवान परमात्मा तुमचं माझं प्रत्येकाचं दुःख मानून घ्यायला तयार आहे. पण आताच्या काळामध्ये लोकांची गंमत अशी झाली, खरं सांगू लोकांना आज देव नको फक्त देवाची बायको पाहिजे. लक्षात आलं का तुमच्या? देव नको देवाची बायको पाहिजे. देवाची बायको म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मी म्हणजे आपल्या भाषेत पैसा. लोक उठलं सुटलं का तिच्याच पाठीमागे पळतात. अरे त्याची बायको आहे ती, आपल्याला मिळेल का? आणि तुम्हाला जर तिला प्राप्त करून घ्यायचं असेल तर काय करावं लागेल? तुम्हाला त्याकरता गोड गोड असं देवाचं नामचिंतन करावे लागेल, त्याच्याशी जवळीक साधावी लागेल. ती त्याची बायको आहे, तो ठरवतोय माझ्या बायकोला कुणाच्या घरी पाठवायचंय, तो आज्ञा देतोय जा माझ्या त्या भक्ताकडे जा आणि त्याला भरभरून देऊन ये. पती लक्ष्मीचा जाणत असे. आपण अजिबात कशाची चिंता करायची नाही, आपण फक्त त्याचं चिंतन करायचंय. चिंतने चिंतने तद्रूपता. त्याचं चिंतन करून तुम्हाला मला प्रत्येकाला त्याच्या नामचिंतनामध्ये मग्न होऊन जायचंय. आजही लोक देवाच्या चिंतनात मग्न न होता लोक वेगळ्याच धुंदीमध्ये असतात. कोण व्यसन करण्यामध्ये लोक आपलं आयुष्य खर्च करतायत.
पण तुम्ही आयुष्यभर जर व्यसनच करत राहिला तर शेवटी तुमच्या हातामध्ये जीवनामध्ये पश्चातापाशिवाय दुसरं काहीच उरत नाही. तुम्हाला खरं सांगू, एका गावात एक मनुष्य रोज रात्रंदिवस दारू प्यायचा, बायको मुलांकडे लक्ष नाही. शेवटी त्याची बायको त्याच्या आई बापाकडे गेली, सांगितलं की आई बाबा काय बघून दिला जावई, माझ्याकडे लक्ष देत नाही, मुला बाळाकडे लक्ष देत नाही, बाबा संसार प्रपंच करायचा तरी कसा. बाबांनी सांगितलं बाई लग्न झाले तुझं, मुलं बाळीत झालेत तुला, आणि जसं असेल तसं आता तुला स्वीकारावं लागेल. हवं तर मी तुला उदरनिर्वाह करता, तुमच्याकडे बकरी म्हणतात का शेळी म्हणतात? दोन्ही म्हणतात ना, बर. मग त्यानं आपल्या मुली करता ती शेळी दिली आणि ती घरी घेऊन आली. नवऱ्यानं बघितली, बायकोला म्हणतो, खाणारा पिणारा होता, बायकोला म्हणतो काय ग एवढी मोठी शेळी आणली, देते का पार्टीला? ती म्हटली हा माझ्या बापाच्या घरून आली, तुम्हाला पार्टीला नाही. बघा आपली बायको नवऱ्याचं काही असल्यानं पटकन काढून देते, पण बापाच्या घरचं देत नाही, रुबाब दाखवते, म्हणजे माझ्या बापाच्या घरून आणले, तुम्हाला भेटणार नाही. आता तिला माहितीये माझा नवरा खातो पितो म्हणजे एक दिवस माझी शेळी चोरीला जाणार. मग ती काय करायची, शेळी बांधताना शेळी अशी बांधायची का ज्या रूम मध्ये झोपायची त्या रूमच्या खिडकीतून रात्रभर शेळी तिला दिसली पाहिजे. रात्रभर अधून मधून ती फक्त शेळीलाच बघायची, कारण तिला माहितीये माझा नवरा खातो म्हणजे चोरीला जाणार. त्यानं ठरवलं, प्रेमानं मागितली, बायको शेळी देत नाही. म्हटलं अमावस्येची रात्र शोधून म्हटला बायकोला अंधारात ठेवायचं, अंधाराचा फायदा घेऊन म्हटला शेळी नेऊन तिची पार्टीच करायची. म्हटलं अमावस्येच्या दिवशी सगळे मित्र जमा केले आणि अमावस्येच्या रात्री तो गोठ्यामध्ये गेला, त्यानं ती शेळी नेली, तिची पार्टी बिर्टी केली. सकाळी उठला, स्नान संध्या केली, शुद्धीवर आला, गोठ्यामध्ये फेरफटका मारायला गेला, बघतो तर काय त्या गोठ्यामध्ये शेळी तशीच. बायकोला म्हटले काय ग गोठ्यामध्ये शेळी तशीच कशी काय? बायको म्हटली अहो त्या शेळीचं मरू द्या, पण रात्री 2 वाजता तुम्ही गोठ्यातून आपलं काळं कुत्र कुठं घेऊन गेले होते आणि कुत्र्याचीच पार्टी केली. मग नंतर पश्चातापाशिवाय जीवनामध्ये काही राहिलं का? आयुष्यभर ते मनाला खात राहिलं का मी कुत्रच खाल्लं काय? आयुष्यभर तुम्ही जर व्यसन केले नाही का, वाईट ठिकाणी जर वाईट वागलात, वाईट मार्गाला जर गेलात, तर संत महात्मे म्हणतात शेवट सुद्धा चांगला होत नाही. तुम्हाला तुमचा शेवट चांगला व्हावा असेल तर चांगलं जीवन जगा. संत महात्मे म्हणतात ज्या कलियुगामध्ये आपण जन्माला आलोय ना, हे कलियुग फार भयंकर आहे. आणि हे कलियुग पूर्वी कसं होतं आणि याच्यानंतर ते किती वाईट येणार आहे. माझ्या एकनाथ महाराजांनी गोड वर्णन केले. शकून सांगावयाव आले माई माझे नाव, शकून सांगावयाव आले माई माझे नाव, शकून सांगावयाव आले माई माझे नाव, शकून सांगावयाव आले माई माझे नाव. निर्गुण निराकार दादा माऊर माझे गाव, शकून सांगावयाव शकून सांगावयाव आले माई माझे नाव. निर्गुण निराकार दादा माऊर माझे गाव, शकून सांगावयाव आले माई माझे नाव, शकून सांगावयाव आले माई माझे नाव. हे कलियुग किती भयंकर येणार आहे माझ्या नाथ बाबांनी अगोदर सांगून ठेवले. आता ऐका, कलियुगाचे दादा ऐकावी थोरी, कलियुगाचे दादा ऐकावी थोरी, पुत्र तो होईल पित्याचा वैरी, भ्रताला सोडून घरोघरी फिरतील नारी, भ्रताला सोडून घरोघरी फिरतील नारी. ऐसा माझा शकून दादा ऐका निर्धारी, शकून सांगावयाव आले माई माझे नाव, शकून सांगावयाव आले माई माझे नाव, शकून सांगावयाव आले माई माझे नाव, शकून सांगावयाव आले माई माझे नाव. हे आतापर्यंतच. आता इथून पुढे किती वाईट दुनिया येणार आहे ते ऐका. पृथ्वीवरी दादा एक विपरीत होईल, पृथ्वीवरी दादा एक विपरीत होईल, बहीण भावा दोघा जणांचा विवाह लागेल.
5 वर्षाची नारी भ्रतारा मागेल, 5 वर्षाची नारी भ्रतारा मागेल, 7 वर्षाची नारी गर्भिणी होईल. शकुन सांगावं यावं आले यमाई माझे नाव, शकुन सांगावं यावं आले यमाई माझे नाव, शकुन सांगावं यावं आले यमाई माझे नाव, शकुन सांगावं यावं आले यमाई माझे नाव. निर्गुण निराकार दादा मौर माझे गाव, शकुन सांगावं यावं आले यमाई माझे नाव, शकुन सांगावं यावं आले यमाई माझे नाव, शकुन सांगावं यावं आले यमाई माझे नाव, शकुन सांगावं यावं आले यमाई माझे नाव. एकनाथ महाराजांनी सांगितलं किती वाईट कलियुग येणार आहे. पुत्र तो होईल पित्याचा वैरी. आणि आता जवळजवळ 80% मुलं बापाचे वैरी झालेत की नाही. घराच्या बाहेर काढून दिले, लाथा काय मारतात, घरात घेत नाही. पुत्र तो होईल पित्याचा वैरी. हे नाथ बाबांचं वाक्य खरं ठरलंय. इथून पुढे काय होणार आहे. पृथ्वीवरी दादा एक विपरीत होईल, बहीण भावा दोघा जणांचा विवाह लागेल. आतापर्यंत अनेक मॅटर आपण बघितले. चुलत बहीण भावांचे सुद्धा लग्न झालेत. इथून पुढच्या कलियुगामध्ये सख्खे बहीण भाऊ लग्न करतील. मुलगी 5 वर्षाची झाली का ती सांगेल बाबा माझं लग्न करून द्या. आणि 7 वर्षाची मुलगी गरोदर राहील. 5 वर्षाची नारी भ्रतारा मागेल, 7 वर्षाची नारी गर्भिणी. म्हणजे आता हे कलियुग चाललंय आपल्या काळामध्ये फार बरे. पण देवाला सांगा हे सगळं वाईट दिसायच्या अगोदर तोपर्यंत आम्हाला ठेवू नको. का? कारण फार वाईट कलियुग येणार आहे. म्हणून संत महात्मे विनंती करतात या कलियुगामध्ये आपल्याला आपला उद्धार जर करायचा असेल तर कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण वील भेटी. संत महात्म्यांनी त्या देवाच्या नावाचा झेंडा उभारिले, ध्वजा तिन्ही लोकावारी. ऐसे चराचरी किरते जाते, ऐसे चराचरी किरते जाते, ऐसे चराचरी किरते जाते. उभारिले ध्वजा तिन्ही लोकावारी, ऐसे चराचरी किरते जाते, ऐसे चराचरी किरते जाते, ऐसे चराचरी किरते जाते. ते हे मूर्तिनाथ ज्ञानेश्वर सोमा, ते हे मूर्तिनाथ ज्ञानेश्वर सोमा, ते हे मूर्तिनाथ ज्ञानेश्वर सोमा. मुक्ताबाई गाणं दीप्ती करा, मुक्ताबाई गाणं दीप्ती करा, मुक्ताबाई गाणं दीप्ती करा. हे मूर्तिनाथ ज्ञानेश्वर सोमा, मुक्ताबाई गाणं दीप्ती करा, मुक्ताबाई गाणं दीप्ती करा, मुक्ताबाई गाणं दीप्ती करा. उभारिले ध्वज तिन्ही लोकावरी. संत महात्म्यांनी त्या देवाचा नावाचा झेंडा तीनही लोकांमध्ये लावला. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आपली चिंता करणारा वरती बसले, आपण फक्त त्याचं चिंतन करायचंय, चिंता करायची नाही. प्रत्येकाच्या जीवनामध्ये 2 गोष्टी येतात, एक येते चिता आणि एक येते चिंता. फरक फक्त बिंदू मात्र आहे. जी मेल्यानंतर जळते जिला चिता असं म्हणतात, आणि जी जिवंतपणी पावलो पावली माणसाला जाळते तिला चिंता असं म्हणतात. चिंता से घटे चतुर्य, दुःख से घटे शरीर, पाप से घटे लक्ष्मी, कह गए दास कबीर. कबीर महाराज म्हणतात चिंतेमुळे माणसाची चतुराई सुद्धा घटते. एखादा किती हुशार मनुष्य असेल पण त्याच्या जीवनात जर काही ना काही चिंता सतावत असेल ना, चिंतेमुळे माणसाची चतुराई कमी होते. दुःख से घटे शरीर. तुम्ही तुमच्या बायको मुलांना किती खायला प्यायला द्या, लोक म्हणतात बायको मुलांची तब्येत होत नाही, काहीच कमी नाही हो. पण त्या दिवशी आपण लक्षात घ्यायचं एवढं खातात पितात म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी दुःख आहे. दुःख से घटे शरीर आणि पाप से घटे लक्ष्मी.
लोक म्हणतात ताई पूर्वी आमच्याकडे फार पैसा होता हो, पण आता आमच्या हातात पैसा राहत नाही. याला कारण का, ज्या दिवशी आपल्या हातात पैसा राहत नाही ना, त्या दिवशी आपणच लक्षात घ्यायचं, माझं कुठेतरी पाप वाढत चाललंय. आणि ज्या दिवशी पाप वाढतं ना, त्या दिवशी लक्ष्मी नाराज होऊन आपल्या दारातून निघून जात असते. पाप असे घटे लक्ष्मी, हे मी सांगत नाही, कह गए दास कबीर, हे संतांची वाणी आहे. संतांची वाणी जीवनामध्ये कधी खोटी ठरत नाही. म्हणून संत महात्मे म्हणतात की भगवान परमात्म्याने आपल्याला हा जो काही देह दिलाय, या देहाने आपल्याला त्याचं भजन पूजन चिंतन करायचंय. विनाकारण वायफळ बडबड करायचे नाही. काही काही लोक विनाकारण वायफळ बडबड करतात. वायफळ बडबड केल्यामुळे काय होतं, माऊली म्हणते साचा आणि मवाळ मी तुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. प्रत्येक माणसाचं बोलणं गोड असावं, प्रेमाचं असावं, अमृतासारखं गोड असावं. वायफळ बडबड केल्यामुळे काय होते, एक सुंदर उदाहरण सांगते, जरा लक्षपूर्वक ऐका. एका गावात एक सासरा, एक जावई आणि एक मुलगी, तिघ जण रस्त्याने चालले होते. संबंध लक्षात आला का तुमच्या? सासरा, जावई आणि मुलगी, तिघे जण रस्त्याने चालले होते. पूर्वीच्या काळी गाड्या नव्हत्या. शेतकऱ्याच्या बांधावरून रस्ता काढत काढत लोक प्रवास करायचे. रस्त्यानं गप्पा मारत मारत चाललेले असताना वेळ होता म्हणून एक टाइमपास म्हणून तो सासरा जावयाला म्हटला, जावई बापू, या शेतकऱ्याची ज्वारी एवढी चांगली आली, शेती एवढी चांगली आली, तुम्हाला काय वाटतं याच्या शेतामध्ये किती पोते ज्वारी होईल? तो सासरा म्हटला, जावई बापू, या शेतामध्ये ना कमीत कमी 30 पोते ज्वारी होईल. जावई म्हटलं, काय बोलता सासरे बुवा, एवढंच शेत, त्याच्यामध्ये 20 पोते ज्वारी होईल. आता जावई म्हणतो 20 पोते आणि सासरा म्हणतो 30 पोते. आता तुम्ही जावयाकडचे आणि तुम्ही सासऱ्याच्याकडचे, तुम्ही सासरे आहातच. जावई म्हणतो 20 पोते, सासरा म्हणतो 30 पोते. जावई म्हणतो, सासरे बुवा 20 पोत्याला एकही पोत वर होणार नाही. आणि सासरा म्हणतो, जावई बापू 30 पोत्याला एकही पोत कमी होणार नाही. जावई म्हटला, सासरे बुवा मी ग्रॅज्युएट आहे. आता मला सांगा, शेतीचा अनुभव ग्रॅज्युएटला जास्त की शेतकऱ्याला जास्त? पण ती ग्रॅज्युएट ऐकायलाच तयार नाही. तो म्हटला, सासरे बुवा शेवटचा सांगतो, काही जरी झालं ना, या शेतामध्ये 20 पोती ज्वारी होईल. सासरा म्हटला, जावई बापू काही जरी झालं ना, या शेतामध्ये 30 पोती ज्वारी होईल. त्या जावयाला असा राग आला, कारण जावई जरा चिडके असतात ना. राग आला, सासरा ऐकत नाही, म्हणून त्यानं रागाच्या भरात एकदा सासरा उचलला आणि जमिनीवर आपटला, अगदी असाच, आणि त्याच्या छातीवर बसला आणि त्याला सांगितलं, सासरे बुवा मी तुमच्या छातीवर बसलोय, आता तरी सांगा या शेतामध्ये 20 पोती ज्वारी होईल. सासरा म्हटला, जावई बापू तुम्ही माझ्या छातीवर बसलेत, माझा जीव गेला तरी चालेल, पण या शेतामध्ये ना 30 पोती ज्वारी होईल. आता छातीवर बसून सासरा ऐकत नाही. शेवटी जावयाला असा राग आला, रागाच्या भरामध्ये तो आपल्या सासऱ्याला असा उचलायचा आपटायचा, उचलायचा आपटायचा, अक्षरशः उचलून आपटून पाठीला सगळे खडे रुतले. सगळ्या पाठीतून रक्त निघायला लागलं, पाठ लाल झाली. मुलगी गंमत बघते, इकडे नवरा इकडे बाप, दोघांचं कडाक्याचं भांडण जमलंय, कुणाच्या बाजूने बोलावं? बापाची वाईट अवस्था झाली. ती मुलगी रडायला लागली, बापाच्या जवळ गेली, म्हटली, बाबा अहो तुमच्या जावयानं तुमची पाठ आपटून घासून सगळी पाठ लाल केली, अहो जाऊ द्या की बाबा, म्हणा की शेतामध्ये 20 पोते ज्वारी होईल. त्या मुलीचं नाव होतं वसू. बाप म्हटला, अगं वसू माझी पाठ किती बी घासू, पण 10 पोतीची कळ कशी काय सोसू? शेत कोणाचं, भांडण कोणाची काही गरज आहे का? म्हणजे विनाकारण कुणाच्या तरी शेतावरून भांडत बसले आणि विनाकारण दोघांनी मार खाल्ला, दोघांनाही त्रास झाला. याला कारण का? याला म्हणतात वायफळ बडबड. विनाकारण वायफळ बडबड करायचीच नाही. तुम्हाला बोलायचंय ना, बोले तैसा बोले, जेने बोले विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल डोले, बोले तैसा बोले, बोले
विठ्ठल डोले विठ्ठल डोले बोले दैसा बोले जेने बोले विठ्ठल डोले जेने बोले विठ्ठल डोले जेने बोले विठ्ठल डोले तुम्हाला बोलायचंच आहे ना, वायफळ बोलू नका. इतकं गोड बोला की आपल्या बोलण्यामुळे जगाच्या बापानं पांडुरंग परमात्म्याने डोलावं. इतकं माणसाचं बोलणं गोड असावं. बोले तैसा बोले आणि जेने बोले विठ्ठल डोले. इतकं चांगलं बोला. संत महात्मे म्हणतात आपण या ठिकाणी जन्माला आलोय. जन्माला आल्यानंतर तुमच्या माझ्या सगळ्यांच्या पालन पोषणाची भरण पोषणाची जबाबदारी माझा भगवान परमात्मा घेतो. आजही काही लोक असं म्हणतात मी आहे म्हणून गाव आहे, मी आहे म्हणून घर आहे. पण तुम्हाला खरं सांगू तो फक्त आपला गैरसमज आहे. ज्या वेळेला आपण निघून जातो ना, आपण निघून गेल्यानंतर लोक आपल्या करता 10 दिवस रडतील, फार तर फार 15 दिवस रडतील, 1 महिना रडतील, नंतर कुणी आपली आठवण सुद्धा काढत नाही. आपल्याला असं वाटतं मी गेल्यानंतर कसं होईल. पण तुम्हाला एक उदाहरण खरं सांगते, सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका की आपण या गेल्यानंतर या जगामध्ये कुणाचंच कशावरून काही अडत नाही. एका गावात एक साधू महाराज फिरत फिरत आले होते. एका सज्जन गृहस्थाच्या घरी मुक्काम करता थांबले. सकाळी सकाळी साधू महाराज उठले, स्नान संध्या देवपूजा झाली, महाराज निघाले आणि त्या घर मालकाला सांगितलं दादा दक्षिण भारतची तीर्थयात्रा करण्याकरता चाललोय, येता का माझ्या बरोबर. घर मालक जरा धार्मिक होता, त्याने सांगितलं महाराज यायला काही हरकत नाही, मी तुमच्या बरोबर आलो असतो पण पदरामध्ये माझ्या बायको मुलं आहेत, मी जर तुमच्या बरोबर दक्षिण भारतला आलो तर माझ्या बायको मुलांचं कसं होणार. मग त्यावेळी महाराजांनी सांगितलं तेवढीच चिंता आहे. म्हटले हो. महाराज म्हटले तू जर माझ्या बरोबर दक्षिण भारतची तीर्थयात्रा करण्याकरता जर येत असेल तर मी दर महिन्याला तुझ्या बायकोच्या अकाउंटवर 5,000 रुपये पाठवतो. 6 महिने प्रत्येक महिन्याला 5,000 रुपये देणार. मग चिंता. त्याने विचार केला 6 महिन्याचा प्रश्न आहे, दक्षिण भारतची यात्रा ही होईल आणि महाराज जर 5,000 रुपये बायकोला देत असेल तर बायको मुलांचा उदरनिर्वाह होईल, जायला काय हरकत आहे. घरच्या बायको मुलांचा निरोप घेतला. बायकोला सांगितलं तुला दर महिन्याला 5,000 रुपये मिळतील, मी जातो 6 महिन्यामध्ये दक्षिण भारतची यात्रा करून येतो. बायको मुलांचा निरोप घेतला आणि तो गृहस्थ दक्षिण भारतची तीर्थयात्रा करण्याकरता निघाला. 1 महिना झाला, 2 महिने झाले. प्रत्येक महिन्यामध्ये साधू महाराज याच्या बायकोच्या अकाउंटवर 5,000 रुपये पाठवायचे आणि ती आपला उदरनिर्वाह करायचे. 2-3 महिने चांगलं रुटीन चाललं होतं. पण हा जेवायला बसला की म्हणायचा महाराज माझी बायको जेवली असेल, माझे मुलं जेवले असतील, आता ते काय करत असतील, आता त्यांना बरं वाटत असेल का, त्यांचं काही दुखत नसेल ना. महाराजांनी विचार केला की अरे हा चाललाय दक्षिण भारतच्या यात्रेला, याच्या बायकोला मी 5,000 रुपये महिन्याला देतोय आणि तरी हा सारखा घरच्या बायको मुलाची चिंता करतोय. पण याची बायको मुलं याची किती चिंता करतात हे महाराजांना त्याला दाखवून द्यायचं होतं. महाराजांनी त्याच्या नकळत एक पत्र लिहिलं. त्या पत्रामध्ये खोटं पत्र लिहिलं. त्याच्यात असं लिहिलं, कळवण्यात अत्यंत वाईट वाटते की जे तुमचे पती माझ्या बरोबर दक्षिण भारतची तीर्थयात्रा करण्याकरता आले होते, 1-2 महिने आमचा प्रवास आनंदाचा सुखाचा झाला, पण 3ऱ्या महिन्यामध्ये रस्त्याने चालत असताना एका भरधाव ट्रॅक खाली तुमचे पती सापडल्यामुळे तुमच्या पतीचा मृत्यू झाला, माझा जोडीदार गेला, त्याच्या आत्म्याला भगवंत चिर शांती देव, कळावे तुमचा साधू. सही केली, पत्र घरी आलं. बायकोला वाटलं मनी ऑर्डर आली की काय. तिनं ते पत्र घेतलं, वाचलं. पतीच्या निधनाची बातमी कानावर आली आणि त्या बाईनं जोरजोरात रडायला सुरुवात केली. ती बाई रडत होती. सगळा गाव गोळा झाला. बघता बघता नातेवाईक मंडळी गोळा झाली, सगळी ग्रामस्थ मंडळी आली, पाहुणे मंडळी आली, सगळे आजूबाजूला असे बसलेले होते आणि त्या बाईने रडायला सुरुवात केली. माझे पती गेले, आता माझं कसं होणार, माझ्या मुला बाळांचं कसं होणार, माझा संसार प्रपंच चालणार तरी कसा. कुणी एक साधू महाराज दर महिन्याला 5,000 रुपये द्यायचे, त्या महाराजांचाही पत्ता नाही, आता माझं कसं होणार. ती बाई रडत होती. गावचे सरपंच चांगले होते, ते पुढे आले, सांगितलं ताई तुम्ही रडू नका, तुम्ही आमच्या गावच्या माऊली आहात, आम्ही तुम्हाला असं उपाशी मरू देणार नाही, हवं तर मी तुम्हाला दर महिन्याला 5,000 रुपये देतो, पण ताई तुम्ही जरा शांत व्हा. ती बाई थोडी शांत झाली. गावचे पाटील पुढे आले, सांगितलं ताई रडू नका, हवं तर मी तुम्हाला दर महिन्याला किराणा भरून देतो, तुम्ही रडू नका. बाई अजून शांत झाली. गावातली अजून 10-15 प्रतिष्ठित मंडळी पुढे आली, सांगितलं ताई रडू नका, आपलं गाव खूप मोठं आहे,
दर महिन्याला गावातल्या प्रत्येक घरातून आम्ही तुम्हाला 50-50 रुपये काढून देऊ, पण तुम्ही रडू नका. कोण म्हणते साड्या देऊ, कोण म्हणते कपडे देऊ, कोण म्हणतं शिक्षणाचा खर्च देऊ, कोण म्हणतं पैसे देऊ. नवरा गेल्यानंतर 1-2 महिन्यामध्ये त्या बाईचं एवढं भारी रुटीन बसलं, भारी बर का. दर महिन्याला सरपंचाचे 5,000, पाटलाचा किराणा, प्रत्येक घरातून 50-50 रुपये, कुणाचे साड्या, कुणाचे कपडे, कुणाचे पैसे. त्या बाईच्या जवळ 2 महिन्यामध्ये 10 ते 15 लाख रुपये जमा झाले. कारण येणं होतं, जाणं काहीच नव्हतं. तिने विचार केला एवढ्या पैशाचा करायचं काय. म्हटले छोट्या घरामध्ये राहण्यापेक्षा 15 लाखाचा छान बंगलाच बांधूया. तिने सुंदर असा बंगला बांधला. स्वतःला चांगले कपडे, मुलांना चांगले कपडे, काजू काय, बदाम काय, पिस्ता काय, सफरचंद काय. परिणाम काय झाला, 2 महिन्यामध्ये त्यांच्या तब्येती चांगल्या झाल्या. आणि तो तिकडे चिंता करत होता माझे बायको मुलं काय खात असतील. 6 महिने झाली त्याची दक्षिण भारतची तीर्थयात्रा पूर्ण झाली. तो रिटर्न आला. परत आल्यानंतर महाराजांनी सांगितलं की बाबा आजची रात्र फक्त जवळके गावामध्ये मुक्काम करायचा आहे आणि उद्या सकाळीच तुझ्या बहादराबाद गावात जायचंय. त्याने सांगितलं नाही नाही महाराज, मी थांबू शकत नाही. मला असं वाटलं कधी एकदाचा जातो आणि कधी माझ्या बायकोला माझ्या मुलांना डोळे भरून बघतो. महाराज मी थांबू शकत नाही बाबा. असं रात्री अपरात्री एखाद्या गावात जाणं बरं नाही. आजची रात्र थांब. ठीक आहे म्हटले महाराज. महाराजांना झोपू दिलं. त्याला बायको मुलांना बघितल्याशिवाय चैनच पडत नव्हती. अर्ध्या रात्री उठला, आपल्या गावात आला, आपलं घर शोधू लागला. तिथे घर नव्हतं, तिथे 2 मजली बंगला उभा झाला होता. थोडा हळू. त्याच्या मनामध्ये विचार आला मी गेल्यानंतर माझ्या बायको मुलांना कोणीतरी हकलून दिलं, माझी जागा घेतली, इथे बंगला बांधला. पण एवढ्या रात्री माझ्या बायको मुलांचा पत्ता या बंगल्यातलेच माणसं सांगतील. म्हणून त्याने एका बंगल्याच्या खिडकीतून डोकावून बघितलं. एका सुंदर अशा मोठ्या बेडवर एक जाडी जाडी बाई आणि 2 जाडी जाडी पोरं झोपलेले होते. तो म्हटला हे आपले नाही, कारण आपल्यांच्या तब्येती म्हटला बारीक होत्या, पण त्याला काही माहिती ते खाऊन खाऊन फुगले होते. ते आपले असून त्याने ओळखले नाही. पण माझ्या बायको मुलांचा पत्ता या बंगल्यातलेच माणसं सांगतील. म्हणून त्यानं बंगल्याची बेल वाजवली. बेल वाजवल्याबरोबर त्या बंगल्यातली बाई बाहेर आली. तिनं दार उघडलं. दार उघडलं, समोर बघितला आपला पती. जो नवरा गेल्याची, थोडा हळू बाबा, जो नवरा गेल्याची बातमी कानावर आल्यानंतर तो नवरा जर समोर दिसला तर बाईला किती आनंद व्हायला पाहिजे. तिनं दार उघडलं, समोर आपला नवरा बघितला, नवऱ्याला बघितलं आणि हळूच म्हणते का हो तुम्ही. तो म्हटला का ग तू, गळ्यातलं मंगळसूत्र, कपाळाला बुक्का, हे काय करून घेतलंस. ती म्हटली अहो 2 महिन्यापूर्वी तुम्ही गेल्याची बातमी कानावर आली म्हणून सगळ्याचा त्याग केला. त्यानं सांगितलं अगं तुला कोणी सांगितलं मी मेलोय, मी अख्खा जिवंत आहे तुझ्या समोर. ती म्हटली जरा हळू, मोठ्यानं बोलू नका. तो म्हटला माझ्या बायको मुलांसमोर मी का हळू बोलायचं. ती म्हटली अहो तुम्ही जर मोठ्यानं बोललात आणि उद्या तुम्ही जर गावामध्ये आले, ही बातमी जर गावकऱ्यांना जर माहिती पडली तर उद्यापासून सगळं बंद होणार. तो म्हटला म्हणजे. ती म्हटली उद्यापासून तुम्ही गेले म्हणून चांगले दिवस आमच्यावर आले आणि तुम्ही जर आले, ही बातमी जर गावात उद्या माहिती पडली तर उद्यापासून सरपंचाचे 5,000, पाटलाचा किराणा, गावातल्या प्रत्येक घरातून 50-50 रुपये, कुणाचे साड्या, कुणाचे कपडे, कुणाचे पैसे, सगळं काही बंद होणार आणि परत पहिल्यासारखी भीक मागायची पाळी येणार. मग तो म्हटला तूच सांगा आता मी काय करू. ती म्हटली हात जोडून पाय पडून तुम्हाला एकच विनंती आहे, तुम्ही आता एकच करा. आता दक्षिण भारतची तीर्थयात्रा करून आलात ना, आता जरा पुढे उत्तर भारत करायला जा. हा चिंता कुणाची करतोय, घरच्या माणसांची. पण एकनाथ महाराज म्हणतात आपण कितीही जरी कुणाची चिंता केली ना, तुमचा माझा सगळ्यांचा सांभाळ तो करणार आहे. अभंगाचे 3रे चरण. सगळं
संभाळ तुझ मुकरीला ऐसे नाही. तुमचा माझा सगळ्यांचा संभाळ करणारा तो आहे. म्हणून त्या देवाचं चिंतन करा आणि देवाचं चिंतन करता करता आई वडिलांची सेवा करा. जीवनामध्ये आई बापासारखं श्रेष्ठ दैवत नाही. जिवंतपणी माणसाला आईबापाची किंमत कळत नाही. एकदा का आपले आईबाप या जगातून या विश्वातून निघून गेले नंतर कितीही जरी रडलं फायदा होणार नाही. आज या ठिकाणी या परिवारातून एक आई आज निघून गेली. तिच्या पश्चात तिची 2 मुलं, 1 मुलगी. एक मुलगा त्या आईच्या अगोदरच या जगातून या विश्वातून निघून गेलाय. नाही का, खूप मोठं असं दुःख त्या मातेला झालं आणि ती माता गेली. मग तिच्या पदरामध्ये तिचे मुलं, तिच्या मुली, तिचा संपूर्ण परिवार. ज्या वेळेला आपले माईबाप या जगातून या विश्वातून निघून जातात ना, त्यावेळी ते आपल्याला परत कधी दिसत नाही. कारण जेव्हा ते जातात ना त्यावेळी ते कुठे गेलेले असतात. गेली दुरी दिगंतरा पुन्हा येणे नाही घरी. विजला हो नंदा दीप कशी जाऊ मी मंदिरी. लाडकी माझी आई वाट पहा ती कैवारी. भोळी रखुमाई गेली झाली उदास पंढरी. श्रद्धांजली देता थर थरे माझी काया. राहू दे रे माझी आई मोक्षपदी देवराया. आपले आई बाप निघून गेल्यानंतर एखाद्या कीर्तन संपलं, एखादं प्रवचन संपलं, आपण देवाला म्हणतो देवा माझ्या आई बापाला मोक्ष पादायला नाही. जिवंतपणी आपली आई म्हणजे सगळ्यात महत्वाचं दैवत असतं. आज या परिवारातून एक आई आज निघून गेली. ज्या वेळेला आपली आई निघून जाते ना, सोडून या गेली आई मायली कराना. सोडून या गेली आई मायली कराना. आई 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 हाका मारू मी कुणाला. आई 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 हाका मारू मी कुणाला. आई आमच्या साठी कष्ट केले फार. आई आमच्या साठी कष्ट केले फार. सोडून या गेली आई सारा परिवार. सोडून या गेली आई सारा परिवार. लेकी सुना रडत बसती काना कोपऱ्याला. लेकी सुना रडत बसती काना कोपऱ्याला. आठवण येते आई त्याच घडीला. आठवण येते आई त्याच घडीला. एकदा का आपले आई बाप आपल्याला या जगातून या विश्वातून सोडून गेले नंतर कितीही रडलं फायदा होणार नाही. जीवनामध्ये आपले आई बाप हे सगळ्यात महत्वाचं दैवत असतं. आईचं सगळ्यात जास्त प्रेम जर कोणावर असेल तर ते आपल्या मुलीवर असतं. सगळ्यात जास्त प्रेम आई आपल्या मुलीवर करत असते. आणि ज्या वेळेला एखादी मुलगी लग्न करून जायला निघते, आईचं आणि मुलीचं नातं म्हणजे अतिशय प्रेमाचं नातं. मनातलं सुखदुःख सांगण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे आईचं हृदय असतं. आपल्या मुलाचं मुलीचं दुःखही सहन करते आणि आपल्या मुलाचं मुलीच्या आनंदात सुद्धा सहभागी होते. त्या हृदयाला आई बापाचं हृदय असं म्हणतात. मग एखाद्या आई आणि मुलगी अतिशय प्रेमाचं नातं, अतिशय जवळचं नातं. प्रेम आलं तिथं भांडण आलं असं एकही घर नाही का त्या घरामध्ये आईचं आणि मुलीचं भांडण होत नाही. पण जेव्हा त्या आईच्या आणि मुलीचं भांडण होतं ना, त्या आईचं आणि मुलीचं भांडण म्हणजे कसं असतं. माय लेकीचं भांडण दह्या दुधाची उकळी. लेक धरते अबोलाई मनाची मोकळी. आईचं आणि मुलीचं भांडण झालं की मुलीला आईविषयी राग येतो. आईच्या मनात राग नसतो तर उलट प्रेम असतं. कारण आई जे शिकवते ते काय असतं. आई शिकविते तुला राग येतो लेकी. पराया माणसाशी बोलू नये काय म्हणते आई तुझी मुलीची जात आहे. लग्न करून तुला परक्या घरी जायचे, परक्या पुरुषाशी रस्त्यावर पटकन बोलू नये. बोलला तर लोक संशय घेतात. असे संस्कार आई आपल्या मुलीवर करते.
मुलीवर संस्कार करता करता मुली लहानाच्या मोठ्या कधी होतात हे आई बापाला सुद्धा कळत नाही. एक दिवस अचानक लग्न करून मुलगी सासरी जायला निघते आणि मुलगी निघून गेल्यानंतर त्या घरामध्ये आई आपल्या मुलीची आठवण म्हणून काय करत असते, लेक जाते सासरला आई लाग कर मेना, सारविल्या भिंतीवर काढल्या ग मैना, लेक जाते सासरला मागे मागे फिरू पाही, बोलती आई माझी लाडाची लेक जाई, लेक जाते सासरला माय लेकी पडे गळा, कस कोरड्या नदीला पाणी येत खळा खळा. आपली मुलगी लग्न करून संध्याकाळी जायला निघाल्यानंतर आईला तुझी मुलगी चालली आता तो रड असं सांगावं लागतं का हो? मुलगी जायची चाहू लागली का आईच्या डोळ्यातून खळकण असं पाणी येतं, तिला आई असं म्हणतात. मुलगी लग्न करून गेल्यानंतर त्या घरात आईला आपल्या मुलीशिवाय करमत नाही. ती आई रडते आणि म्हणते माझ्या मुलीसाठी माझा जीव व्याकुळ होतोय, काही करा पण एकदा तरी या व्याकुळ झालेल्या जीवाला माझ्या मुलीला परत भेटायला ना. ती आई रडते आणि काय म्हणते, माझ्या जीवाच्या लेकीला आज सांगावा पाठवा, माझ्या व्याकुळ जीवाला माझी मालन भेटवा, नाव लेकीच घेता जाता फिरे गरा गरा, माझी डोळ पुसणारी लेक गुंतली संसारा, रोज येते सपनात काही बोलत ती नाही, भर चैताच्या उन्हात माझी सुकली गजाई, करू लेकीच नशीब झाला कपाळ उघड, घर धन्याच्या वाचून कोणी घेईना लुगड. इतके जर आपले आई बाप आपल्यावर प्रेम करतात सगळ्या जगाला विसरा, पण आपल्या माई बापाला कधी विसरू नका. आणि ज्या आई बापाने आपल्याला जन्म दिलाय, जी आई आज या जगातून या विश्वातून निघून गेली, ती आई म्हणजे कशी असते, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार, तळपत्या उन्हात त्या रखरखत्या रानात, राहिलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात, तळपत्या उन्हात त्या रखरखत्या रानात, राहिलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात, कधी मिळेल मोठभर घास, कधी घडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास, आई माझी मायेचा सागर हो दिला तिने जीवनाकार, नभीची चांदणी तू ग चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर, तुझ्या शीतल छायेमध्ये उभ आयुष्य जगेन, आई देवा पाशी मी ग आई तुलाच ग मागेन, आई माझी मायेचा सागर हो दिला तिने जीवनाकार, आई माझी मायेचा सागर हो दिला तिने जीवनाकार, जीवनाकार. अशी ही आई आज या जगातून या विश्वातून त्यांच्या परिवाराला सोडून या जगातून निघून गेलेली आहे. कैलासवासी हौशाबाई नंदू पाचोरे या आईनं आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ही कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी आयोजित केली. त्यांच्या पश्चात त्यांचे मुलं नरहरी भाऊ पाचोरे, मच्छिंद्र भाऊ पाचोरे, एक नातू आहे सुधीर भाऊ अशोक पाचोरे, मुलगी आहे सौ सिंधुबाई मच्छिंद्र गोरडे, त्यांचा संपूर्ण परिवार
आपली आई गेल्याचं दुःख या संपूर्ण परिवाराला झालेलं आहे. या दुःखातून सावरण्याची ताकद भगवंत त्यांना देव. माझ्या वतीनं, माझ्या संपूर्ण महाराष्ट्र वारकरी संप्रदायाच्या वतीनं आईंना भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करते. आणि या पाचोरी परिवाराच्या वतीने मडीचे आमचे आदरणीय शिवाजी भाऊ आभाळे यांच्या कॉन्टॅक्टच्या माध्यमातून आपल्या गावात इथे येण्याचा योग आला, त्याबद्दल आपल्या सगळ्या परिवाराचे या ठिकाणी मी मनपूर्वक आभार मानते. या कीर्तनाकरता ज्यांनी 2 तास गोड अशी मृदुंगाची सेवा दिली त्या आदरणीय हरिभक्त परायण महाराष्ट्रातील एक नामवंत महिला मृदुंगाचार्य, महाराष्ट्रामध्ये कुठेही महिला सप्ताह जर असेल तर ज्यांचं नाव 1 नंबरला असतं त्या आमच्या आदरणीय हरिभक्त परायण यशोदाताई साळुंके यांनी अतिशय गोड अशी मृदुंगाची सेवा दिली. ताईंचं या ठिकाणी आपण स्वागत करूया. आमचे बाबा सावळेराम बाबा आहेर यांनी सुद्धा अतिशय गोड हार्मोनियमची सेवा दिली. बाबांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. ज्यांनी गोड असं गायनाचं काम केलं त्या डोंबिवली इथून आलेल्या आमच्या आदरणीय हरिभक्त परायण गौरीताई, माझी विद्यार्थिनी युवा कीर्तनकार भूमिताई पाटील, तिनेही गोड असं गायन केलं. बाकीचे सगळे भाऊ तुम्ही छान गायन केलं. बाकीचे टाळकरी मंडळी, इकडचे सगळे तरुण तळपदार टाळकरी मंडळी, बाबा तुमचंही आभार. विनेकरी महाराजांचे आभार. पाठीमागे ज्या विद्यार्थिनी आहेत त्या माझ्या ध्येयपूर्ती संत मुक्ताई मुलींचे वारकरी शिक्षण संस्था वडूनवघर तालुका भिवंडी जिल्हा ठाणे इथून सगळ्या विद्यार्थिनी इथे आल्या, गोड नाचल्या, गोड गायन केलं. आणि या विद्यार्थिनींचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. त्याच्यामध्ये आमची ज्योती चौधरी असेल, श्रावणी आव्हाड, आरती मेमाने, शिवानी वाळके, अनन्या, आराध्या, मधली सगळ्यात छोटी माझी कन्या ध्येया, इकडे पल्लवी आणि युविका, या सगळ्या विद्यार्थिनी इथे आल्या, गोड नाचल्या. माझी भिवंडीला मुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे, यांच्यासारख्या 20-22 विद्यार्थिनी संस्थेमध्ये शिक्षण घेतात. त्याच्यातल्या काही विद्यार्थिनी इथे आल्या, गोड गायन केलं, गोड नाचल्या. त्या विद्यार्थिनींचे जरा टाळ्या वाजून आपण स्वागत करूया. ताई देखील या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचाही या ठिकाणी मनपूर्वक आभार. आमचा आवाज तुमच्यापर्यंत ज्याने सुंदर गोड पोचवला सृष्टी मर्या दादांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. तुम्ही सगळा श्रोतवर्ग, माझ्या सगळ्या माता भगिनी, तुम्ही सगळे पुरुष वर्ग, गणगोत्र नातेवाईक त्यांच्या दुःखात सहभागी झालात, त्यांच्या कार्याची शोभा वाढवली. आपल्या सगळ्या श्रोतवर्गाचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. या कीर्तनाकरता माझे पती श्री प्रकाश पांडुरंग पाटील ते देखील या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांची साथही इथपर्यंत आले, कारण रात्रीचं कीर्तन माझं सोलापूर जिल्ह्यात होतं. तिकडून रात्रभर प्रवास करून अगदी आम्ही सकाळीच पाचोरी परिवाराकडे पोहोचलो. इथंच फ्रेश झालो, मग कीर्तन झालं. माझ्या मिस्टरांचे साथ, तुमच्यासारख्या सगळ्या वारकरी मंडळाचे आशीर्वाद, सगळ्यांचे आशीर्वाद, सगळ्यांचं प्रेम असंच पाठीशी राहू द्या. आणि अजूनही महाराष्ट्रामध्ये समाजामध्ये नाव कमवण्याचा प्रयत्न करेल. 2 मिनिटांमध्ये शेवटचं भजन घेऊया. त्याच्यानंतर माझी छोटी कन्या आपल्यासमोर गवळण म्हणेल आणि कीर्तनाची सांगता होईल. विठोबा रखुमाई, हरि जय, हरि 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 जय, हरि 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 जय, हरि 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 जय, हरि जय हरि
आपला कार्यक्रम तर संपलाय. एक शेवटच्या 2 मिनिटांमध्ये माझी छोटी कन्या ध्येया हे बाळा आपल्या समोर या ठिकाणी गवळण म्हणेल आणि कीर्तन संपेल. तसं ही दिलेलं एक मला पोवाडा म्हणा. गवळण झाली तुमची इच्छा असेल तर पोवाडा म्हणते. ये बाळा ये. युविका या.
हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव गिरीशी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा गिरीशी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा उगवला तहारा तिमिरा हरा उगवला तहारा तिमिरा हरा गरजा शिवाजी राजा शिवाजी राजा तळले हाती नंगी तलवार ओवने राणा कृष्णे बरस्वार तळले हाती नंगी तलवार ओवने राणा कृष्णे बरस्वार हर हर करी दरी कपारी हर हर करी दरी कपारी उधाला राजाच्या फौजा उधाला राजाच्या फौजा उगवला तहारा तिमिरा हरा गरजा शिवाजी राजा उगवला तहारा तिमिरा हरा गरजा शिवाजी राजा भवानी आईचा कृपा वरद भवानी आईचा कृपा वरद येतय खानाचा करुणी वध भवानी आईचा कृपा वरद भवानी आईचा कृपा वरद येतय खानाचा करुणी वध कापून यवना करीती दैना कापून यवना करीती दैना मातीत मिळवल्या पैसा मातीत मिळवल्या पैसा उगवला तहारा तिमिरा हरा गरजा शिवाजी राजा उगवला तहारा तिमिरा हरा गरजा शिवाजी राजा शिवाजी